शिरोळ केपीटी कंपनीमधील चोरी उघडकीस. संशयित चोरटा शिरोळचा. 6.61 लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात. शिरोळ तालुक्यातील मौजेआगर येथील केपीटी इंडस्ट्रीजमधून ड्रिल मशीनसाठी लागणाऱ्या साहित्याची वेळोवेळी चोरी करून नेणाऱ्या संशयित आरोपीला शिरोळ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 6,61,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. मंजुनाथ शंकर कोळी, वय वर्ष 31, राहणार बेघर वसाहत शिरोळ, असं संशयित आरोपीचं नाव आहे. याबाबत सचिन सीताराम आंबेकर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सांगितलं की जयसिंगपूर शिरोळ मार्गावरील केपीटी इंडस्ट्रीज या कंपनीतील साहित्याची चोरी झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली होती. चोरीला गेलेल्या मालाचा तपास पथकानं शोध घेतला. जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्यासह वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक SM गायकवाड, BS माने, मदन मधाळे यांच्या शोध पथकानं संशयित आरोपी मंजुनाथ कोळी याला ताब्यात घेतलंय. चौकशी अंती 3 ऑक्टोबर 2023 ते 11 फेब्रुवारी 2024 दरम्यान ड्रिलकरिता लागणारे वेगवेगळ्या 461 साहित्यांची चोरी केल्याची कबुली संशयितानं दिली आहे. संशयित आरोपी कोळी याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. शिरोळ प्रतिनिधी, मराठी S न्यूज. केपीटी कंपनी आहे, त्यामध्ये टूल्स बनवले जातात आणि त्या टूल्स बनवण्यासाठी लागणारं महत्त्वाचं कास्टिंग मटेरियल चोरी झाले असल्याबाबतची फिर्याद शिरोळ पोलीस ठाण्यात केपीटी कंपनीचे मॅनेजर यांनी दिलेली होती आणि त्यांनी त्यामध्ये त्यांचा काम करणारा त्याच्यावर संशय व्यक्त केलेला होता. शिरोळ पोलीस ठाण्याकडील अधिकारी आणि अंमलदार यांनी त्याचा शोध घेतला आणि त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडं कौशल्यानं विचारपूस केली आणि त्यानं आपण सदरचा कास्टिंग मटेरियल जे कॉस्टली आहे ते चोरी केल्याचं कबूल केलेलं आहे आणि त्याच्याकडून सुमारे 6 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे. आरोपीला अटक करून त्याची दिनांक 9 मार्च 2024 पर्यंत पोलीस कस्टडी मंजूर आहे.